मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे। राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी। 9 तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे। जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। तर काय आहे सविस्तर बातमी आपण जाणून घेऊयात। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तसेच राजकीय घडामोडी तुम्हाला याच चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील। येत्या 9 तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे 15 दिवस पूर्ण होणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील हे रायगडावर आले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। राज्य सरकारमध्ये बेबनाव आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी स्टेटमेंट येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे नोटिफिकेशन्स काढतात आणि दुसरीकडे आम्ही केंद्रापर्यंत जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत। ही 2 स्टेटमेंट का आणि कशासाठी? मराठ्यांना झुलवत ठेवायचं आहे का? मराठ्यांची मते नको आहेत का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। सगळे सोयऱ्याबाबत महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला आहे। त्याचं 15 दिवसात विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रूपांतर करावं। उद्यापासून तातडीने अंमलबजावणी नाही केली तर 10 फेब्रुवारी पासून कठोर उपोषण करणार आहे। मराठवाड्यासह महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत। कुणाच्या दडपणाखाली येऊन सरकार काम करते आहे काय? सरकारने कायदा टिकवण्यासाठी काम केलं नाही तर आम्ही आंदोलन करू। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा। त्यांची कुणबी नोंद मिळाली त्यांच्या कुटुंबाला आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा हेतू आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत।